हॅलो. सो आज आपण ऑडिओ जनरेशनचं टूल बघणार. ते नंबर 1 आहे मार्केटमध्ये. नाव आहे 11 लॅब्स. सो मी सर्च करतो 11labs.io. फक्त गुगलवर टाकलं 11 लॅब्स तरी पण चालेल. 11 लॅब्स. सो बिना लॉग इनने सुद्धा आपल्याला इथे आउटपुट मिळतंय आणि इथे जर मी हे प्ले केलं, तुम्ही डायरेक्ट साईटवर याल तरी तो तुम्ही इथे प्ले करू शकाल. इथे इंग्लिश मी म्हणतो आणि जस्ट प्ले करतो In एकदा. the ancient land of Eldoria, where skies shimmered and forests whispered secrets to the wind, lived a dragon named Zephyros. Not the burn it all down kind, but he was gentle, wise, with eyes like old stars. Even the birds fell silent when he passed. तो आता तुम्ही बघितलं असेल की किती रिअलिस्टिक आणि कसा त्याने त्या शब्दांवर त्याचे इमोशन्स होते, त्या इमोशन्सवर फोकस करून तशा पद्धतीने आवाज चेंज केलेत. तर या सगळ्या गोष्टी आपण बघणार. सगळ्यात आधी लॉग इन करू. फर्स्ट टाइम असेल तर साइन अपवर क्लिक करा, लॉग इन विथ गुगल. मी ऑलरेडी लॉग इन आहे तर मला डायरेक्टली इथे आतमध्ये ॲक्सेस मिळाला. लॉग इन विथ गुगल केल्यानंतर तो तुम्हाला प्रॉब्ली विचारेल की कोणते तुम्ही म्हणजे काय करतात वगैरे असे एक सर्वे म्हणून एक जस्ट दाखवतो मी प्रोसेस. इथे आपण आलो. सगळ्यात पहिल्यांदा सपोज असं आहे आपण, ठीक आहे, 11labs.io. साइन अप. साइन अप म्हटलं साइन अप विथ गुगल करा. इझी आहे म्हणून. इनफॅक्ट असा रूल नाही की साइन अप विथ गुगल. मी याच्यासाठी म्हणतोय कारण बरेच सारे जे युजर्स आहेत आपले मराठीमधून शिकणारे, तर ते मोबाईल कम्प्युटरवर खूप कम्प्युटर सॅव्ही नाही आहेत. म्हणून प्रत्येकाचं सेपरेट अकाउंट तयार करणं जास्त कठीण जातं. म्हणून आपण साइन इन विथ गुगल सांगतो. बट अदरवाईज तुम्ही इथे पण जर ईमेल आय डी आणि पासवर्ड तुमचा तयार केला आणि तो वापरला तरी ठीक आहे. यू जस्ट हॅव टू रिमेंबर की तो आहे पासवर्ड आणि हे. बेनिफिट ऑफ डुईंग दॅट इज तुम्ही अकाउंट शेअर करू शकता दुसऱ्यांशी, जर करायचं असेल तर. गुगलमध्ये साइन इन केल्यावर दुसऱ्यांबरोबर शेअर करायचा ऑप्शन निघून जातो. तर जे टीममध्ये काम करतात त्यांना कधी कधी शेअरिंगची गरज पडू शकते. काही काही ठिकाणी ते पॉसिबल आहे, सगळ्याच ठिकाणी नाही आहे. एनिवे, सो आपण साइन अप विथ गुगल करणार. मग गुगलचा तो तुम्हाला विचारेल अकाउंट. तुम्ही त्याला तुमचं जीमेलचं युजर आय डी पासवर्ड टाका अँड देन दॅट्स इट. ऑल राईट. सो मी आता आतमध्ये लॉग इन आलोय. आपल्याला काय काय दिसतं तर आपल्या ॲज अ फ्री युजर सगळ्यात महत्त्वाचं हेच फीचर आहे, टेक्स्ट टू स्पीच. आपल्या क्रेडिट्स किती मिळतात बघू. आपल्या 10,000 क्रेडिट्स मिळतात. म्हणजे काय की आता यांची प्रत्येकाची टर्मिनॉलॉजी वेगळी आहे. इडिओग्राममध्ये आपण बघितलं की 12 क्रेडिट्स मिळतात आणि 1 क्रेडिट म्हणजे 1 इमेज. जर आपण 2A वापरलं तर, 3.0 वापरलं तर त्याला 4 क्रेडिट होते इडिओग्रामला. तसं यांचं काय आहे तर आपल्या प्रत्येकाच्या अपग्रेड पेजवर जाऊन कळतं. तर इथे आपल्याला कळतंय की 10,000 क्रेडिट्स आहेत आणि कुठे लिहिलंय त्यांनी? त्यांनी बदललंय त्यांचं त्यांचं प्लॅनचं डिटेल्स. पण मला हे माहिती आहे म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो. इनफॅक्ट आता इथे कळत नाहीये, पण आपण चालू करू तेव्हा कळू. आपल्याला कळतंय की 10,000 क्रेडिट आहे, पण एका क्रेडिटचा काय अर्थ आहे हे आपल्याला नाही माहिती आहे. त्यांनी कुठे लिहिलं पण नाहीये. आपण थोडंसं वापरू आणि स्वतः शोधायचा प्रयत्न करू. टेक्स्ट टू स्पीचमध्ये जाऊयात आपण डायरेक्ट. आणि इथे आता मी माझं मागचं टाकलं होतं, ठीक आहे. मी आता हे नवीन टॅबवर जातो एका सेकंदासाठी, किंवा आय विल जस्ट कॉपी दिस आणि मी पेस्ट करून ठेवतो. मला नंतर वापरायचं आहे. आता सगळ्यात आधी मला हे केलं ते माझीच इंट्रोडक्शन करतो. मानस गाजरे इज ए टेक एंटरप्रेन्योर विथ एक्सपर्टीज इन बिल्डिंग इंटरनेट प्रॉडक्ट्स अँड AI प्रॉडक्ट्स. ठीक आहे. आता कोणीतरी माझी इंट्रोडक्शन करतंय असं जर मला करायचं आहे, तर मी इथे घेतलं. इथे आवाज आपण चूज करू शकतो राईट साईडला. आणि जे असे क्लिकवाले तसे असं ते ते सगळे सिलेक्ट, ते फ्रीमध्ये ॲक्सेसिबल आहेत. सॉरी, ते पेडमध्ये आहेत जिथे जिथे हे. आणि जिथे तो सिम्बॉल नाही आहे ते फ्रीमध्ये अवेलेबल आहे. जसं हे 11चा सिम्बॉल आहे तो, आणि ज्याला चेकमार्क आहे तो हे पेड आहे. तर आधी आपण इंग्लिश, नॉर्मल इंग्लिश घेऊ. नंतर आपण आपला हे घेऊ, इंडियन ॲक्सेंटमध्ये घेऊ. तर आपण जे आता हॅरीला सिलेक्ट केलं, आपल्याला इथे क्लिक करून ऐकता पण येतो त्याचा आवाज. सो मी इथे डायरेक्ट हॅरी सर्च करतो आता. तर हॅरी टाकलाय, इथे प्ले केलं तर आपल्याला सॅम्पल Friends आवाज show their ऐकता love येतो. in times of trouble, not in happiness. ठीक आहे. आणि हॅरीवर मी डबल क्लिक केलं तर तो सिलेक्ट होतो. डबल क्लिक करणं गरजेचं आहे, ते एकदम सुरुवातीला कळत नाही.
कधी कधी सिंगल क्लिकने नाही होता, तर तो असा चेकमार्क येतो. असा चेकमार्क आला याचा अर्थ तो सिलेक्ट झालाय. आपला टेक्स्ट टाकलाय आणि आता आपण म्हणतो जनरेट स्पीच. आता इथे समजून घेऊयात की 10,000 क्रेडिट्स अवेलेबल आहे, 96 क्रेडिट टाईप्स केलेले आहेत मी. आता हा काढला तर 95 झाले, है ना. आणि 3,000 म्हणजे एका वेळी मी 3,000चं करू करू शकतो तयार पूर्ण. तो जनरेट म्हणतो. आणि तो आता हॅरीच्या आवाजामध्ये आपली ओळख करून देईल. Manas Gajare is a tech entrepreneur with expertise in building internet products and AI products. राईट. तो एकदमच रिअलिस्टिक आवाज आहे. आणि हे आतापर्यंत नव्हतं पॉसिबल, कारण आतापर्यंत तो रोबोटिक आवाज यायचा आपल्याला. त्यानंतर इथे एकदा बघू की आता आपले 9,904 आहे. आपले 96 कॅरेक्टर होते. याचा अर्थ आपल्याला लक्षात येतंय की एक कॅरेक्टर म्हणजे एक क्रेडिट. तर 10,000 कॅरेक्टर्स आपण वापरू शकतो. आता हे प्रत्येक महिन्यात रिन्यू होतात, महिन्याच्या 1 तारखेला. तो आपल्याला प्रत्येक महिन्यात 10,000 मिळतील. संपले की आपण हे करू शकतो. आता सपोज मला 2 जणांची पॉडकास्ट करायची आहे. दॅट्स नाईस. सो आता आपल्याला सपोज म्हणायचं आहे की एका फिमेल व्हॉइस म्हणते की अरे आता ओनेस टेल मी अबाउट हिज प्रॉडक्ट्स. That's interesting. What all has he built? What kind of things does he build? लेट्स से म्हणे आपली वन टाइम इंट्रोडक्शनची ॲक्च्युली माझी कॉन्सेप्ट होती, पण त्याच्याऐवजी आता हा स्पीकरचा ऑप्शन त्यांनी नवीन आलाय, हाच बघू. आणि याच्यामध्ये आता हॅरीच्या ऐवजी आपल्याला सपोज दुसरा कोणीतरी घ्यायचा आहे. सो आय विल चूज. आता इथे मी जर बॅक गेलो तर बेस्ट व्हॉइसेसमध्ये इथे मला ऑप्शन पण दिसतो की ऑल सेव्ड बेस्ट व्हॉइसेस फॉर V3. सो V3 साठी कमी पेड व्हॉइसेस, फ्री व्हॉइसेस आहेत. इन्स्टंट व्हॉइस डिझाईन वगैरे नको आहे आपल्याला. ठीक आहे. डिफॉल्ट व्हॉइसेस बघू शकतो आपण. सगळे डिफॉल्ट व्हॉइसेस V3 साठी नाही आहे. आता ॲलिस आहे. सो ॲलिसला आपण ऐकू आधी. Just trust yourself, then you will know how Okay. to live. आता ॲलिसला असं डबल सिलेक्ट केलं आपण, तर पहिला हा, दुसरा, आणि आता जर मी जनरेट स्पीच म्हटलं तर आता तो 2 जणांचे पॉडकास्ट तयार करेल. Manas Gajare is a tech entrepreneur with expertise in building internet products and AI products. Oh, that's interesting. What kind of things does he build? आणि मग पुढे परत तो हॅरी बोलतोय पुढे. ओके, ही हॅज बिल्ट AI लीला, विच इज ए social first AI tool and learning platform, tool discovery and learning platform. Back in the day, he is also building a knowledge base AI, a brain for a specific company. A company's one's own brain, or some company's own brain that all employees can use. आणि अगेन आता हे हॅरीला दिलं आणि जनरेट म्हणू एकदा जस्ट. आता हे कॉन्व्हर्सेशन आपल्याला लिहायची गरज नाही आहे. आपण ChatGPT कडून हे कॉन्व्हर्सेशन पुढे नेऊ शकतो. सो इफ आय जस्ट कॉपी दिस. Manas Gajare is a tech entrepreneur with expertise in building internet products and AI products. Oh, that's interesting. What kind of things does he build? He has built AI Leela, which is social first AI tool discovery and learning platform. He is also building a knowledge base AI, a company's own brain that all employees can use. ठीक आहे. तर आता हे 2 माणसाचं जे आहे ते त्यांनी आत्ताच आणले रिसेंटली. आपण आता हे क्लोज करू. आणि मी जस्ट एक दाखवण्यासाठी केलं की मी हे पुढे नेऊ शकतो कॉन्व्हर्सेशन. मग तो मी आणि मग त्याला येस, टेक इट फर्दर. आता मी माझ्याविषयी आणि प्रॉडक्टविषयी सांगितलं तर ते होऊच शकतं. आता आपण परत आपल्या ओरिजिनल याच्याकडे येऊ की अजून काय करता येऊ शकतं. तर लेट्स से मी याच चॅटमध्ये किंवा दुसऱ्या चॅटमध्ये घेतो आत्तापुरतं. ॲक्च्युली हे चॅट पण ठीक आहे. चला, लेट्स से शायरी एक करू आपण. सो गिव्ह मी अ शायरी, नवीन चॅटमध्ये घेऊ. गिव्ह मी ए शायरी
विच इज गिव्ह मी अ फेमस शायरी. आपण स्टोरीसाठी वगैरे तर बनवूच शकतो, पण आपण आता एक जरा ॲडव्हान्स लेवलचं एक्झाम्पल ट्राय करून बघू. मिर्झा गालिबची एक शायरी घेतली. ठीक आहे, आता हे त्या आवाजात नाही येणार ज्या आवाजात आपलं आलं होतं, पण आपण आधी ओरिजिनल करून बघूयात. आणि आता हा कसा म्हणतो ते बघू. आपण हिंदी वापरायला पाहिजे इथे, पण इथे आय वॉन्ट टू यूज 11 labs V3 features which uses emotions to give me revised text which I can copy paste for 11 labs V3. आता आय एम नॉट शुअर त्याला कळेल का, पण आधी एकदा बघू. दिले नादान तुझे हुआ क्या है, आखिर इस दर्द की दवा क्या है. ठीक आहे, आता हे आपल्याला कळलं की आता तो गायकीच्या स्वरूपामध्ये नाहीये, त्यामुळे आता हे फेमस शायरी घेतली तिथे जरा तो जेलीन नाही होणार. पण मला तुम्हाला V3 फीचर दाखवायचं आहे. सो V3 11 labs डॉक्युमेंटेशन जर सर्च केलं, दीज आर लाईक हायर लेवल आय वुड से ट्रिक्स. आणि मी आता ही लिंक घेतली आणि ChatGPT म्हटलं की हे वाच, read this to understand different emotive features and give me revised text. तो आता तो मध्ये इमोशन्स लावेल आणि मग थोडासा वेगळ्या पद्धतीने बोलेल. ओके, आता त्याने सॉफ्ट घेतलं, सॉफ्टली पॉज. नॉट अगेन ॲज अ गाणं, पण आपल्याला प्रोज म्हणताना तो कामात येऊ शकतं हे, की जिथे आपण कथा सांगतोय, काहीतरी सांगतोय. आता मी हा आवाज घेतला आणि याला आता इंडियन चूज करतो मी सपोज. तो शोभित's व्हॉइस आपण आधी एकदा ऐकून बघू. A boat and a room both need the right colors to truly shine. ठीक आहे, जनरेट स्पीच. ठीक आहे, आपण हे ऐकूयात. दिले नादान तुझे हुआ क्या है, आखिर इस दर्द की दवा क्या है. ते आधीपेक्षा खूप चांगलं आहे. आता इथे 2-3 गोष्टींचा फरक पडला. डॉट 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 किंवा हे मध्ये घेतलंय आणि आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जे काही टाकू ते पिंक कलरमध्ये येतं. तो मला जर आता इथे हसायचं टाकायचं आहे तर मी इथे लाफ टाकेल. ओके, आणि आता एकदा परत जनरेट करतो. आणि पंक्च्युएशन मार्क्स पण त्याला कळतात. ऑफकोर्स आता त्याला भाषेचा पण कॉन्टेक्स्ट दिले कळतो, नादान. त्याच्यामुळे नॅचरली तो आवाज चढवता तुझे हुआ क्या है, आखिर इस दर्द की दवा क्या है. हसायचं नाही घेतलं त्याने इथे. समहाव एक मिनिट. दिले नादान तुझे हुआ क्या है. त्याने आता वाक्याप्रमाणे त्याने एकदमच छोटंसं हसणं घेतलं. त्याने असं मोठं हसलं नाही, त्याने असं हं असं म्हटलं तो. ओके, दॅट वॉज गुड. मी एकदा परत प्ले करतो. दिले नादान तुझे हुआ क्या है, ग्रेट. आखिर इस दर्द की दवा क्या है. तर हे सगळे फीचर्स जे बघितले आपण, हे V3चे जे आता लेटेस्ट आलेलं मॉडेल आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे असे इमोशन्स टाकता येतात. आता मी साईड बाय साईड ChatGPT कडून एक छोटंसं हे घेतलं आणि त्याला शॉर्ट स्टोरी मागितली आणि आता ही शॉर्ट स्टोरी मी कॉपी करतो आणि शॉर्ट स्टोरी कॉपी करून याला विचारतो आणि कम्प्लिटली पेस्ट करतो. त्याला आपण V3चं तर दिलंच आहे, त्यामुळे तो आता इथून घेतोय. आणि आता एखाद्या मुलीच्या आवाजातली आपण घेऊयात आणि आवाज चेक करूयात आता. There is no greater harm than that of time wasted. Government of the people, by the people, for the people. I'd rather regret the things that I've done than the things that I've. Ideas are the beginning points of all fortunes. Never mistake motion for action. आवाज चांगला आहे पण जरा स्लो आहे, सो मी जरा बघतोय की फास्ट. The ballot is stronger. आय एम लुकिंग In seed time, learn. In harvest, teach. In winter, enjoy. आय थिंक हा घ्यायला हरकत नाही.
ठीक आहे, आता आपण सुरू घेतली आहे आणि नॅरेटर चेअरफुल वन्स अपॉन अ टाइम इन अ क्वायट. ठीक आहे, आता एकाच व्यक्तीच्या आवाजात आपण घेतोय, जनरेट म्हणतोय. आपल्याला जर स्पॉटिफायवर पॉडकास्ट टाकायची आहे किंवा कॉन्टेंट आपल्या कम्युनिटीमध्ये शेअर करायचं आहे Once किंवा आपले upon a थॉट्स time, आहेत, in a quiet forest, तर there आपण lived हे a वापरू tiny शकतो टूल. firefly named Luma. Every night, she dreamed of lighting up the entire forest sky, just like the big glowing moon. But the other fireflies laughed softly, saying, "You are too small, Luma." Luma felt her light dim, just a little. One evening, when the forest grew very dark and the owls couldn't see their way home, Luma took a deep breath and shined her brightest glow. Her tiny light sparkled through the trees, guiding the owls safely back to their nests. From that night on, everyone in the forest whispered with joy. Even the smallest light can shine the brightest in the darkest times. नाईस, दिस वॉज गुड. म्हणजे दिस इज लिटरली इंस्टाग्रामवरती किंवा आपल्या आसपास लहान मुलं असतील तर त्यांना सांगण्यासाठी किंवा एक प्लेलिस्ट करण्यासाठी चांगलं टूल आहे. आपण AI कडूनच स्टोरीज तयार करून घेतोय. आता आपल्या स्वतःच्या कामासाठी कसं हे करता येईल, तर एक ट्रिक जी जनरली मला लक्षात आली आहे, की लेट्स से माझं प्रोफाईल आहे सपोज. आता मी माझं एक प्रोफाईल ओपन करतो. मानस गाजरे प्रोफाईल. तर माझं हे प्रोफाईल आहे. ठीक आहे. आणि किंवा माझं लिंक्डइन आहे. ॲक्च्युली मी लिंक्डइनचं उदाहरण देतो. सो मी लिंक्डइन मानस गाजरे हे घेतलं. ओके. आणि या लिंक्डइनवरून आता मी ChatGPTला म्हणतो, की जनरेट ए शॉर्ट इंट्रो ऑफ दिस पर्सन अँड गिव्ह टेक्स्ट ठीक आहे. आय थिंक एवढंच ठीक आहे. ChatGPTला लिंक्डइन आपल्या लिंक्स माहिती आहे त्याला. मी माझा प्रोफाईल दिलाय. आता मी स्पेसिफिक अबाउटच सेक्शन देऊ शकलो असतो, पण मी त्याला जनरल देऊन टाकलं. गिव्ह मी इन 5 लाईन्स. आता आय वॉन्ट टू जनरेट व्हॉइस ओव्हर ऑफ दिस. सो गिव्ह इन पॅराग्राफ. तर थर्ड पर्सनमध्ये केलं. आता मला जर मानस गाजरेच्याच नावाने करायचं आहे तर तेही मी करू शकतो किंवा थर्ड पर्सननेही टाकू शकतो आणि मग माझी इंट्रो तयार करून घेईल आणि मग माझी इंट्रो मग मी माझ्या कोणत्याही जनरल आवाजामध्ये घेईल. सो आता हा एक तयार करून बघू आपण. Manas Gajare is the CEO and founder of Zabuza Labs, an indie game development studio. ठीक आहे. सो फार सो गुड. आता थोडक्यात थोडे बाकीचे फीचर्स बघूयात. व्हॉइस चेंजरमध्ये आपण आपला आवाज टाकतो आणि आपल्याला आपल्याच आवाजाचं आउटपुट मिळेल. सो मी जर इथे माझा रेकॉर्ड केला मायक्रोफोन, हॅलो, ती वापरता येतोय का? येस. हाय. सो मी आता 11 लॅब्सचं फीचर टेस्ट करतोय. तुम्ही कसे आहात? आवाज माझा दिला मी आणि आता मी या बिलच्या आवाजामध्ये जनरेट करतो. हाय. सो मी आता 11 लॅबचं पिक्चर टेस्ट करतोय. तुम्ही कसे आहात? हाय. सो मी आता 11 लॅबचं पिक्चर टेस्ट करतोय. तुम्ही कसे आहात? ठीक आहे. त्याला ते 11 लॅब्स व्यवस्थित नाही कळलं. मे बी मी एकदम क्लिअरही नसेल बोललो. हाय. पण सो मी आता 11 तो लॅब आपल्याला आपल्या म्हणजे जे वाक्याच्या किंवा बोलायच्या ज्या खुबी आहेत त्या खुबी ठेवून ऑडिओ जनरेट करतो. सो टेक्स्ट टू स्पीच चांगलंच वर्क करतं. व्हॉइस टू व्हॉइस मध्ये आपली स्टाईल जी आहे बोलायची ती मेंटेन होते. तर हे पण एक आहे फीचर. त्याच्यानंतर साऊंड इफेक्ट्स जास्त युजफुल ज्यांना ऑडिओ इंजिनियर आहेत किंवा जे गेम बनवतात किंवा ज्यांना कॉन्टेंट क्रिएशन अगेन की जिथे व्हिडिओज बनवायचे आहे आणि व्हिडिओसाठी स्पेसिफिक आवाज हवेत तर त्यांच्यासाठी कामात येतं. तर इथे आपण टाकू शकतो. सपोज मी आता म्हटलं की हॉर्सेस म्हणू, हॉर्स रायडिंग, तर मग घोडे चालतानाचा, घोडे दौडतानाचा आवाज येईल. तर आता तो इथे तयार करून देईल
आणि हे बाकीच्या लोकांनी केलेले काही सॅम्पल्स आहेत ॲक्च्युली. त्या लोकांचं नाही आहे, दीज आर जस्ट सॅम्पल्स. आलंय का? 4 आवाज दिले त्याने घोड्याचे. आधी हे शोधायला खरंच खूप त्रास व्हायचा. आधी म्हणजे खूप आम्ही स्वतः गेम बनवायचो तर वेगळ्या वेबसाईटवर जा आणि 100 ठिकाणी सर्च करा, मग ऐकवा 4 लोकांना आणि मग ठरवा. इट वॉज जस्ट टू टाइम कन्झ्युमिंग. आता आपल्याला हवा तसा आपण आपलं डिस्क्रिप्शन टाकून आवाज तयार होतात. तर फॉर गेम डिझायनर्स इट इज अ बून ॲक्च्युली. या व्हॉइस आयसोलेटर इट जस्ट व्हेरी न्यू. मला वाटतं याच्याने बाकीचे आवाज निघत असतील, क्रिस्टल क्लिअर आवाज. बाकी सगळे फीचर जे आहेत ते पेडमध्ये जातात, तर ते आत्ता काही आपण बघणार नाही. आणि बऱ्याच साऱ्या लोकांनी आवाज क्लोन पण केलेले आहेत त्यांचे. तर क्लोन म्हणजे कसं होतं की तुम्ही तुमचा एक आवाज द्यायचा. क्लोनमध्ये 2 टाईप्स आहेत. एक क्विक क्लोन आहे की क्विक क्लोनमध्ये तुम्ही थोडंसंच बोलायचं आणि मग तो त्याचा आवाजमध्ये कन्वर्ट करून देईल. आणि दुसरा जो व्हॉइसचा मोड आहे, जो सिरियस जो जरा जास्त हाय क्वालिटी आहे, दॅट इज अ बिगर दॅट रिक्वायर्स बिगर साईज. म्हणजे तुम्हाला 2 तासांची ऑडिओ द्यावी लागते. मल्टिपल फाईल्समध्ये देऊ शकतात आणि मग 2 तासांचा तुमचा ते पूर्ण सिंथेसाइज करतं आणि एक प्रॉपर आवाज बनवतं. तर हे 2 टूल्सवरून लोकं त्यांचे स्वतःचे आवाज तयार करतात. आणि एकदा तुम्ही तुमचा आवाज क्लोन केला की मग तुम्ही वेगळ्या यांना तो अप्लाय करू शकता. मग तुम्ही तुमची स्क्रिप्ट द्या आणि आत्ता जेव्हा बघताना आपण बघितलं की जेव्हा आपण बाकीच्यांचे आवाज घेतले तर तिथे आपण आपले आवाज घेऊ शकतो. सो क्रिएट अ क्लोन व्हॉइस. तर आता इथे व्हॉइस डिझाईनमध्ये आहे. तर इथे सगळे पेड ऑप्शन आहे. इन्स्टंट व्हॉइस क्लोन जो आहे त्याला 2 मिनटं लागतात आणि प्रोफेशनल व्हॉइस क्लोनला 30 मिनटं ते 2 तास. आणि हा जो आहे व्हॉइस डिझायनिंग, हा एक वेगळा फीचर आहे. अगेन हे तिन्ही पेडमध्ये जातात. व्हॉइस डिझायनिंगमध्ये काय होतं की तुम्ही डिजिटली सिंथेटिकली डिझाईन करू शकतात की आवाज खोल असेल की उथळ असेल. आवाजाच्या अजून वेगळ्या काही छटा असतील, त्या छटा आपण डिस्क्राईब करणार आणि आपण सिंथेटिकली तयार करणार तो आवाज. मेल, फिमेल, एज ग्रुप, ॲक्सेंट अशा गोष्टी करून आपण सिंथेटिकली तयार करतो तो डिझाईन. म्हणून त्याला नाव दिलं आहे व्हॉइस डिझाईन. आणि एक वेगळं फीचर आहे अगेन पेड. तुम्ही व्हिडिओ टाका तुमचा इंग्लिशमधला, हिंदीमधला आणि तो दुसऱ्या लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट होईल डायरेक्टली. सो असे व्हिडिओजमध्ये ते ट्राय करतोय. स्पीच टू टेक्स्ट पण आहे की आपल्याकडे आवाज देणे, आपल्याला टायपिंग करून घ्यायचं असेल, अगेन ते ट्रान्स्क्रिप्शन सुद्धा पेडमध्ये जातं. सो ऑल इन ऑल जिथे जिथे व्हॉइसची गरज आहे तिथे तिथे हे नंबर 1 टूल आहे ॲक्च्युली. सगळ्याच ठिकाणी कामात येईल. आणि आपण जस्ट आता काय शिकलोय ते बघूयात. तुम्हाला काय करायचं आहे की 11 लॅब्स वापरून तुम्ही तुमची इंट्रोडक्शन तयार करा आणि तुमची इंट्रोडक्शन तुम्ही AI लीलामध्ये अपलोड करा. सो इथे जर आपण आता लर्नमध्ये गेलो आणि लर्नमध्ये जर मी लेट्स से अच्छा तो चॅप्टर आता इथे मला माझ्या अकाउंटमध्ये नाही दिसत आहे. वी हॅड दॅट ऑप्शन. तर मी तो हा चेंज केला आहे माझा. एक मिनिट. सो इफ आय जस्ट चेंज माय सेल्फ टू वर्किंग प्रोफेशनल आणि लेट्स से प्रोफेशनल जॉब रोल, AI रिसर्चर, इंडस्ट्री, त्याचे बिझनेस सर्व्हिसेस, कंटिन्यू अपडेट. हां. सो मी जेव्हा आता इथे येतो पर्सनल ब्रँडिंगमध्ये, तेव्हा आपला 3 नंबरचा चॅप्टर आहे जनरेट व्हॉइस ओव्हर. त्याच्यामुळे तुम्हाला लोकांनी अपलोड केलेले सगळे व्हॉइस ओव्हर्स चेक करता येऊ शकतील की कोणी काय केलं आहे, कसा इंटरफेस आहे. तर इथे तुम्ही तुमचा अपलोड करा आता तयार केलेला. तर मग आता 11 लॅब्समध्ये काय की टेक्स्ट टू स्पीच बेस्ट ॲक्च्युली बेस्ट नंबर 1 फॉर टेक्स्ट टू स्पीच. ठीक आहे. मग हॅज 2 पीपल पॉडकास्ट मोड, कॅन सेट 2 सेपरेट व्हॉइसेस. मग नंतर 10,000 क्रेडिट्स, 1 क्रेडिट इक्वल टू 1 कॅरेक्टर. मंथली टॉपअप. मग अजून काय की व्हॉइस टू व्हॉइस आणि साऊंड इफेक्ट्स, जे मोस्टली गेमिंग आणि नाटक आणि अशा म्युझिक व्हिडिओज तिथे कामात येईल.
क्लोनिंग पेड आणि डबिंग पेड आणि ट्रान्स्क्रिप्शन ॲक्च्युली मी आता लेटेस्ट ट्राय नाही करून बघितलं आहे. आय डोंट नो फॉर शुअर की त्यांचं पेडमध्ये जातं का, की किती लिमिट आहे. पण थोडंसं लिमिट असलं तर मग थोडंफार लिमिट असेल. बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला ॲडव्हान्स पेडमध्ये मिळतील. कारण त्यांनी इथे मेन्शन नाही केलं आहे की किती आवाजाचं ते ट्रान्स्क्राईब करतील. बाकी त्यांच्या डेव्हलपर मोडसाठी आहे. तर इथे आपण API वापरून तयार करू शकतो. म्हणजे तुमच्या स्टोरीज आहेत त्या तुम्ही डायरेक्टली एका कोडला दिल्या, या कोडला, तर डायरेक्टली तुम्ही करू शकतात. आणि इनफॅक्ट दिस इज व्हेरी इझी. म्हणजे मी आता हा कोड घेतला सपोज आणि जस्ट ChatGPTला म्हटलं की गिव्ह मी वर्किंग कोड वेअर आय पेस्ट माय स्टोरी अँड इट गिव्ज मी स्टोरी 10 स्टोरीज इन CSV म्हणू. सपोज 10 स्टोरीज इन CSV फाईल अशी अपलोड केली आणि इट शुड गिव्ह मी 11 इट शुड गिव्ह मी ऑडिओ यूज फॉलोइंग कोड सॅम्पल. तर मला ChatGPTच एक देईल आणि मी दुसऱ्या ठिकाणी दिलो की तो डायरेक्ट होस्ट करून देईल मला. तर ते आपण आपल्या व्हाईब कोडिंगचा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी शिकवतो. पण जस्ट सांगायचं तात्पर्य असं की जसं जसं हे फील्ड पुढे जात आहे तसं तसं थोडंसं तुम्ही जर खेळाच्या वृत्तीचे असाल की ओके मला मी ट्राय करतो वेगळ्या गोष्टी, तर इन व्हेरी लेस टाईम कोड समजत जरी नसेल तरी पण फक्त कॉपी पेस्ट करून इन्स्ट्रक्शन वाचून तुम्ही तुमच्या पद्धतीप्रमाणे काही छोट्या छोट्या गोष्टी बनवू शकतात. आता त्याने आपल्या हा कसा कोड दिलाय की मी फक्त एक्सेल फाईल टाकली, इथे एक्सेल फाईलचा पाथ टाकला की त्या एक्सेलमध्ये जिथे जिथे त्या जेवढ्या स्टोरीज आहेत 15 स्टोरीज त्या एकाच वेळी येतील. आणि ही फीचर आहे कारण त्यांच्याकडे तो APIचा ॲक्सेस आहे आणि API की आपल्याला पेड केल्यावर येईल. आणि पेड ऑप्शन्स त्यांचे खूप महाग आहेत असं नाही आहे. $5 पहिला मिळतो म्हणजे ₹400 महिन्याला. तर 1 महिना घेऊन वापरून घ्यायचं, मग परत आपलं काम जेवढं होईल त्याच्यानंतर मग आपण तो रिन्यू करू शकतो. असं ते वापरता येऊ शकतं. So yes, anyway, that's it for this video. Thank you so much. Bye.